सर्वांचं बोला पुढारीमध्ये मनापासून स्वागत. सर्वांना रामकृष्ण हरी. आज माझ्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर समाजासाठी शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. वेळ प्रसंगी आणीबाणीमध्ये त्यांनी 19 महिने जेल भोगलं. कुठल्याही भूमिकेमध्ये कुठल्याही क्षणाला स्वतःच्या विचारांपासून जे दूर गेले नाही आणि कडवा संघर्ष केला. आज 86 वयामध्ये सुद्धा त्यांचं प्रखर व्यक्तिमत्व, ते कुठेही हलायला कुठेही थांबायला तयार नाही. ते सन्माननीय दशरथजी सावंत साहेब. साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साहेब कसे आहेत तुम्ही? तुमची तब्येत? एकदम ठीक आहे. एकदम ठीक आहे, एकदम परफेक्ट. या वयातही अगदी परफेक्ट तुम्ही दिसता. एकदम ओके. साहेब, तुम्हाला माझा पहिलाच प्रश्न असा आहे, तुमचा आज 86 वय रनिंग आहे, तुमचा संघर्ष मोठा आहे. नक्की ह्या समाजकारणाची, राजकारणाची तुम्हाला कुठली परिवाराची पार्श्वभूमी नसताना ही सुरुवात झाली कशी? ही सुरुवात अशी झाली की इथं आमच्या गावामध्ये समाजवादी पक्षाचा एक धागा म्हणून राष्ट्र सेवा दलाची शाखा चालवणारे आमच्या गावातील आमचे एका अर्थानं गुरुही म्हणता येतील ते जयवंतराव देशमुख म्हणून हे आमच्या गावातले होते. आणि ते मी 4थीला असतानाच्या काळापासून सेवा दलाची शाखा चालवत होते. तिथून जो काही संबंध आला आणि त्यानंतर त्या समाजवादी याच्याबरोबर जी काही नाळ जुळली, तर ती त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या की मला 7वीच्या नंतरचं जे काही मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण आहे ते घ्यायला घरच्या काही अडचणींमुळं ते मी मुंबईला गेलो. मुंबईला तिथं नाईट स्कूलला नॉन मॅट्रिकपर्यंत हे केलं. आणि तिथं कारण आमच्या चुलत्यांनी आम्हाला तिथं एका परेलच्या नाक्यावर जे काही बुक डेपो होता अकोल्याच्या दैतुल्यांचा, तिरी समाजातली होती, त्यांची मिसेस ही आमच्या गावची कन्या होती. आणि त्यामुळं मी तिथं परेलच्या नाक्यावरच्या त्या पुस्तकांच्या दुकानामध्ये माझं चुलत भाऊ आणि मी पुस्तकं विकायला म्हणून आम्हाला यांना घेऊन जा, काहीतरी करायला लावा असं म्हणून ते गेलो. आणि पुढच्या शिक्षणाच्या संबंधीची जी काही डायरेक्ट घालण्याची जी हे होती गरज, तिच्यापासून आम्ही वंचित झालो. पण नाईट स्कूल करून आम्ही तिथं शिकलो नॉन मॅट्रिक, कारण मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही. तर नंतर गावी आलो, म्हणजे साधारणपणे 51 साली आम्ही 7वी झालो मी. आणि 52 सालच्या जे काही मतदान होतं त्या 52 सालच्या मतदानाच्या वेळेला माझ्या आईनं मला मतदान करण्यासाठी लहान मुलगा म्हणून बरोबर नेलं होतं, तू दाखवून दे मला म्हणून. तर त्यावेळेला संगमनेर आणि अकोला हा संयुक्त मतदारसंघ होता. आमदारचं 2 ठिकाणी 2 आमदार उभे राहणार, परंतु संगमनेरच्या लोकांनी अकोल्याच्या आमदाराला मत द्यायचं आणि अकोल्याच्या लोकांनी संगमनेरच्या लोकांना मत द्यायचं. तर अशी 2 उमेदवार, कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार संगमनेरला उभे केलेले होते. आणि समाजवादी 51ला ते 52ची गोष्ट, 52ला या ठिकाणी कम्युनिस्ट आणि यांच्यामध्येच लढाई होती. म्हणजे समाजवादी त्यावेळेला उमेदवार नव्हते. परंतु 57ला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे काही उमेदवार उभे केले आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र समितीने जी तिकीटे दिली ती अकोले तालुक्यामध्ये नारायणराव नवाळी या समाजवादी नेत्यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलं. कम्युनिस्ट पक्षाने बंडखोरी त्यावेळेला केली होती. गोपाळराव भांगरे म्हणून जे काही साकीरवाडीचे होते ते बंडखोर उमेदवार म्हणून उभे केले होते. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकांच्या मध्ये एवढा उत्साह होता की मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. आणि त्याचा परिणाम म्हणून संयुक्त महाराष्ट्राचे सगळे उमेदवार त्यावेळेला निवडून आले. त्याच्यामध्ये इथं नारायणराव नवाळी निवडून आले होते. आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. प्रजा समाजवादी पक्षाचे झोपडी या चिन्हावरती निवडून आले होते. आणि त्याच्यानंतर एक 4 आमदार प्रजा समाजवादी पक्षाचे, एक सिन्नरचे एक होते, आणखीन 2 होते, असे 4 आमदार त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. आणि म्हणून त्याचा जो काही त्यांच्या घरावर मोर्चा नेला होता त्या मोर्चामध्येही, म्हणजे ती 57 सालच्या नंतर ते 2-3 वर्ष 60च्या नंतर तो मोर्चा नेला होता. आणि त्या मोर्चामध्ये मी आघाडीवर होतो. आणि मला वाटतं की अगदी जाहीर सभेमध्ये
भाषण करण्याचा माझा त्या सभेमध्ये पहिलाच प्रसंग होता, साधारण 61-62च्या दरम्यान. आणि मग तेव्हापासून जे जोडला गेलो, त्यानंतरच्या काळामध्ये मग घरचं काम, शेती हे पाहून, कारण आम्ही वेगळे झालो होतो, चुलते आणि मी, आणि म्हणून घरचं काम पाहिल्याशिवाय, कारण वडील कलई करीत होते विलेपार्ल्याला मुंबईला, त्यामुळं घरी मला ते करणं भाग होतं. अशी परिस्थिती माझ्यावर ओढवल्यामुळं मी ते करून हे करत होतो. आणि एकदा ती नाळ जोडल्यामुळं मग ते काही माझं सुटलं नाही, तसं पुढं कंटिन्यू झालं. साहेब, आता तुम्ही आत्ताच म्हटले समाजवादी पार्टीकडनं या ठिकाणी 1957 ते 1962 दरम्यान साथी नारायण नवाळी हे आमदार राहिले. साहेब, त्या दरम्यान ते विरोधी पक्षात आमदार होते, समाजवादी पार्टीत आमदार होते, की ज्याचं काम तुम्ही केलं. काय योगदान राहिलं आमदार म्हणून त्यांचं तालुक्यासाठी? नाही, आमदार म्हणून त्या माणसाचं तसं योगदान फक्त तसं काही काम वगैरे त्यावेळेला काही करायला फार संधी नव्हती. आणि एकूणच काँग्रेसचं वर्चस्व होतं विरोधी पक्षाच्या, कारण राज्य काँग्रेसचंच आलं होतं. बरोबर. त्यामुळं विरोधी पक्षाच्या वतीनं भाषण करणं एवढंच त्या मंडळींच्या हातामध्ये होतं, गोरगरीब माणसांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणं. परंतु उत्साह लोकांमध्ये असा होता की त्या काळामध्ये विडी कामगार चळवळ जोरात होती. बरोबर. लोकांनी काही विकासाच्या कामं यांच्याकडून करावीत, यापेक्षा आमचे प्रश्न मांडावेत चावडीवर, ह्याच अपेक्षा होत्या. आणि त्या अपेक्षेनं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भागातलं काम जर केलं असेल तर संगमनेर, अकोले या दोन्ही तालुक्यांचे जे संयुक्त मतदारसंघ होते, त्या संयुक्त मतदारसंघातले अतिशय विद्वान, राज्य पातळीवरचे नाहीतर जवळपास देश पातळीवरचं काम करणारे कॉम्रेड दत्ता देशमुख हे कम्युनिस्ट पार्टीचे, म्हणजे लाल निशाण पक्ष हा नंतर हे झाला, परंतु कम्युनिस्ट पार्टीचे म्हणून ते निवडून गेलेले होते. आणि त्यांची जी काही भाषणं त्यावेळेला विधानसभेमध्ये गाजली, बरोबर, तर अशा प्रकारची भाषणं, वैचारिक भाषणं गाजवण्या इतपत या नारायण नवाळी या माणसाचं सामर्थ्यच मुळात नव्हतं. बरं. तो एक तसा आदिवासी समाजातला भोळा बाबडा आणि असा माणूस, साधारण व्यक्तिमत्व होतं. तर अशा माणसाचं ते काही गाजवणं वगैरे असं काही झालं नाही. 62 साली साहेब पुन्हा त्यांचा पराभव झाला आणि यशवंतराव भांगरे आमदार झाले पुन्हा इथे. 62 ते 67 ला बी.के. देशमुख झाले. हो, बरोबर आहे. ह्या लोकांचं तुम्ही बघितलेलं काय योगदान, यांचं कार्य काय तालुक्यात? याच्यामध्ये यांचं नारायण नवाळी गेल्यानंतर जे काही 62 ला यशवंतराव भांगरे आले, यशवंतराव भांगरेंचं एक स्वभाव होता की ते भाषणं वगैरे असं काही गाजवणारे नेते नव्हते, पण त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संबंध सलोख्याचे ठेवायचे. मुख्यमंत्र्यांना भंडारदऱ्याला आणायचं, भंडारदऱ्याला एक छानपैकी पार्टी द्यायची, आणि त्या आदरातिथ्याचा प्रभावच त्या मुख्यमंत्र्यांवर एवढा राहायचा की त्यांची कामं तिथं नेल्यानंतर ते मुख्यमंत्री करायचे. जसं अकोल्याच्या पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री स्वतः आले. हो, मुख्यमंत्री अकोल्याच्या पुलाच्या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण सुद्धा आले होते. हो. तर असा त्यांचा एक हे होता. आणि दुसरं, वागण्यामध्ये अतिशय नम्रता आणि गोड स्वभाव. कुठेही कोणालाही, म्हणजे रस्त्यानं कुणी व्यक्ती जरी चालली तरी त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जायचं नाही, अशा प्रकारची एक रुजुता आणि नम्रता. पुढं तर ते मी त्यावेळेला तरुण कार्यकर्ताच होतो. तर मुंबईला जर कधी गेलो तर मला ते आम्ही त्या काँग्रेसला अगदी ओढउघड शिव्या देणारे कार्यकर्ते, परंतु त्यांच्याबरोबरचा संबंध माझा असा राहिला की जर तिथे गेल्यानंतर, मुंबईला गेल्यानंतर ते जर भेटले, त्यांनी मला सांगून ठेवलं होतं तिथल्या त्या काउंटरला, आमदार निवासच्या, की यांना कधी आली तर चावी द्यायची. तर ती आमदार यशवंतराव भांगरेंच्या रूमवर, आमदार म्हणून जे मिळालेल्या रूमवर मी अनेक वेळा एकटाच राहिलेलो आहे, म्हणजे कोणी हे नसताना त्यांच्या आदेशाप्रमाणे जी चावी मला मिळायची
त्याचा परिणाम म्हणून मी तिथे राहिलेलो आहे, असा एक तो काळ होता. बरोबर. तर त्या अर्थानं मग त्यांचं काही, कारण ही जी काही रस्ते, वीज वगैरे हे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तोपर्यंत सुरू झाल्याच नव्हत्या विकास. झाल्याच नव्हते. बरोबर. राज्य शासनाचं तसं काही बजेट नव्हतं. काही साहेब, आता तुम्ही आणीबाणीच्या काळामध्ये 19 महिने जेलमध्ये राहिले. हो. म्हणजे तो एक अतिशय मोठा संघर्ष, ती एक वेगळी ओळख आहे तुमची. खर तर त्याच काळापासून राज्याचे जे मोठे नेते शरद पवार साहेब असतील तर ते सगळे तुम्हाला तेव्हापासूनच ओळखतात. हो हो. काय प्रसंग होता साहेब आणीबाणीचा ज्यावेळी तुम्ही 19 नाही, आता आणीबाणीचा प्रसंग असा होता की सर्व प्रकारचे अधिकार, म्हणजे घटनेनं दिलेले अधिकार, आता जी काही घटना मोडणं वगैरे अशा प्रकारचा प्रचार जो काही चालू आहे तर ती खऱ्या अर्थानं त्याचं प्रात्यक्षिक इंदिरा गांधींनी 62 साली आपला 75 साली ते घडवून आणलं होतं. आणि त्या 75 साली ज्यावेळेला 25 जूनला आणीबाणी आली त्यावेळेला सर्व प्रकारचे अधिकार काढून घेतलेले होते. वृत्तपत्रामध्ये ज्या दिवशी आणीबाणी जाहीर झाली आणि वृत्तपत्रांच्यावर सेन्सॉरला दाखवल्याशिवाय वृत्तपत्र छापायची नाहीत किंवा ते प्रसृत करायचे नाहीत असं जाहीर झालं, त्यावेळेला 25 जून संध्याकाळच्या नंतर 26 जूनच्या सकाळची जी वर्तमानपत्र होती त्या सगळ्या वर्तमानपत्रांचे अग्रलेखाच्या जागा सगळ्या संपादकांनी महाराष्ट्रामध्ये कोऱ्या सोडल्या होत्या त्याचा निषेध म्हणून. आणि ते एवढंच नाही तर त्याचा अतिरेक एवढा होता की हेबियस कॉर्प्स नावाचा एक शेवटचा अधिकार जो काही घटनेनं दिलेला आहे की एखाद्या माणसाला जर सरकारनं अटक केली तर ती अटक केल्यानंतर जर तो घरच्या लोकांना जर वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष जर भेटच झाली नसेल तर अशा प्रकारे एक कोर्टामध्ये अर्ज करून आमचा माणूस सरकारनं अटक केल्यानंतर आम्हाला बघायला सुद्धा मिळाला नाही, तो निदान जिवंत आहे हे आम्हाला दर्शन घडवा कोर्टामध्ये, अशा प्रकारची मागणी करण्याचा जो अधिकार होता त्याला हेबियस कॉर्प्स म्हटलं जातं. तर तो हेबियस कॉर्प्सचा अधिकार सुद्धा आणीबाणीमध्ये काढून घेतला होता. नाही, तुम्ही जेलमध्ये गेले, तुम्ही काय उठाव केला आणीबाणीमध्ये त्याच्यामुळे? नाही, आणीबाणीमध्ये आम्ही असं केलं की सगळे लोक जे काही अटक झाले होते, म्हणजे मुख्य लोक, पहिलं जयप्रकाश नारायण यांना अटक झाली. हो. नंतरच्या काळात SM जोशी, नानासाहेब गोरे वगैरे ह्या सगळ्यांना, नाही SM नानासाहेब गोरे या दोघांना फक्त ठेवलं होतं. बरं. म्हणजे ते मुख्य समाजवाद्यांचे म्हणून. परंतु बाकीच्या सगळे, ते बाणा राजहंस असतील, सदाशिवराव बागायतकर असतील, असे जी काही त्यांच्या खालचे नंतरची दुय्यम फळी जी होती पण ती राज्य लेवलची अशी उच्चस्तरीय, त्या सर्वांना अटक केल्या होत्या. जॉर्ज फर्नांडिस यांना तर जॉर्ज फर्नांडिस भूमिगत झाले होते. जॉर्ज फर्नांडिस आणि मृणाल गोरे हे भूमिगत झाले होते. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी भूमिगत असताना गुप्त स्वरूपाची पत्रकं काही आमच्या कार्यकर्त्यांना वाटली जात होती. त्या गुप्त पत्रकांच्या मध्ये त्यांचे आदेश होते की आणीबाणीच्या विरुद्ध तुम्ही सत्याग्रह केले पाहिजेत. जॉर्ज फर्नांडिस यांचं व्यक्तिशः असं म्हणणं होतं की भूमिगत होताना की त्यांचं डायनामाइटची जी केस गाजली, डायनामाइटचा स्फोट, एक पूल उडवायचा, अशा प्रकारचा एक स्फोट घडवायचा, अशा प्रकारचा जो काही त्यांनी प्रयत्न करताना जे हुकुमशहा होता त्या हुकुमशहाना अशा प्रकारची दहशत दाखवली, कुठेतरी काहीतरी स्फोट होत आहेत, अशा प्रकारची दहशत दाखवणं, ही त्यांनी त्यापासून परावृत्त होण्यासाठी किंवा ती भीती त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी असं त्यांनी डायनामाइटचा स्फोट घडवून आणले होते. तर अशा होत असताना आम्ही 25 जूनच्या रात्रीच्या नंतर 1 महिन्याने अशा प्रकारचा सत्याग्रह असा केला की तिथं माणसं जमवायला वगैरे काही संधीच नव्हती. 4 माणसं जमवली आणि कुठं काही केलं तरी सभा वगैरे किंवा संघटनेच्या मार्फत काही मोर्चे वगैरे याला तर काही अधिकारच नव्हता. परंतु एखाद्या ठिकाणी उभं राहून भाषण करायचा प्रयत्न केला तरी त्याचाही अधिकार नव्हता. आणि म्हणून आम्ही एक गावामध्ये त्याच्यानंतरच्या एखाद्या महिन्याच्या, साधारण 1 महिना 1.5 महिन्याच्या अंतरानं एका शेतामध्ये, बाजरीमध्ये लपलो. आम्ही 4-5 जण होतो, 5-6 जण होतो. आणि त्याच्यामध्ये एक गुलाबराव देशमुख म्हणून
माझ्या नंतरच्या याच्यातले, परंतु अतिशय हुशार असं तरुण ते होते. असे 5-6 जण तिथं बाजरीत लपून, आणि सकाळचा आम्ही अकोल्याच्या मधल्या रस्त्यानं जाऊन देशपांडे डॉक्टर यांचा जो काही दवाखाना होता अकोल्याच्या, त्या चौकामध्ये जाऊन सत्याग्रह केला. आणीबाणीच्या विरोधात घोषणा दिल्या. हा, आणि ते घोषणा देणं एवढंच करता येणं शक्य असायचं. घोषणा दिल्याबरोबर ते कळल्यानंतर पोलिसांची गाडी आली पकडायला आम्हाला, परंतु ती गाडी बंद पडली, आणि ती गाडी बंद पडल्यामुळं मला भाषण करायला संधी तिथे मिळाली. आणि त्याच्यामुळं जवळपास 100-200 लोक जमा झाले, आणि ते एका अर्थानं आणीबाणीच्या काळामध्ये जे अशक्य सभा घेणं अशक्य होतं, ती सभा त्याच्यामध्ये अकोल्याच्या त्या चौकामध्ये, ग्रामपंचायती समोरचा जो चौक आहे बरोबर, त्या ठिकाणी ती सभाच झाली एका अर्थानं, गाडी बंद पडल्यामुळं. सोबत तिथं न्यायालयाचं म्हणजे अकोल्याचं जे न्यायालय होतं ते सुद्धा त्याच सारडाचे त्या घराचे तिथे होतं. तिथून ते जज सुद्धा ऐकायला आले होते. त्याच्यानंतर त्यांनी ते जज, त्यांचा जो बंधू होता तो पण जेलमध्ये होता, त्यामुळे त्या जज साहेबांनी, एकदा मी पॅरोलवर आलो सुटून, त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे एक पोपई वगैरे आणि त्यांना भेट म्हणून काही खाण्याच्या वस्तू दिल्या होत्या जेलमध्ये असताना. जेलमध्ये 19 महिने जेलमध्ये होते तुम्ही हा. पूर्ण. साहेब, आता प्रश्न असा आहे याच्यामध्ये का राजकारणात बदल होत गेलाय, राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेलाय, परंतु आजचं जे राजकारण आहे ते तुम्हाला एक विकसित चांगलं राजकारण वाटतं की गढूळ झालेलं राजकारण वाटतं? नाही, आजचं राजकारण फारच घाणेरडं वाटतंय. म्हणजे एक आहे की हे किती घाणेरडं राजकारण असलं तरी सुद्धा इथं लोकशाही टिकून आहे, ही एक फार चांगली गोष्ट आहे. कारण आणीबाणीच्या नंतर ज्या वेळेला आम्ही 75ला ती आणीबाणी आली आणि 77ला आम्ही सुटलो, तर ते 77ला सुटल्यानंतर जे काही सुटताना ज्या वेळेला इंदिरा गांधींनी आणीबाणी समाप्त केली आणि निवडणुका जाहीर केल्या, आश्चर्य असं होतं की आमच्याबरोबर असलेले नेते, हे मोठाले नेते जे होते, जॉर्ज फर्नांडिस वगैरे, तर त्यांचं म्हणणं होतं की आपण निवडणुकांमध्ये भागीदारी करू नये. निवडणुकांमध्ये भागीदारी करणं म्हणजे इंदिरा गांधींना निवडून यायला निवडून येऊन लोकशाही मार्गाने इंदिरा गांधी सत्तेवर आल्यात, अशा प्रकारचं टेंबा मिरवायला जगामध्ये संधी देणं, तेव्हा आपण निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकावा, अशा मताचे जॉर्ज फर्नांडिस सारखे मोठे नेते सुद्धा होते. बरोबर, आम्ही सुद्धा अशी मतं मांडत होतो. परंतु त्या काळामध्ये लोकांच्या मध्ये काय एक आतून अशा प्रकारचं हे आलं, मूल्य कमी झाली का? म्हणजे मूल्याधिष्ठित राजकारण जे आपण म्हणतो, नाही, ते 57 सालच्या याच्यात उच्चांकावर होतं. त्यात होतं. नाही, आजची परिस्थिती नाही, आजच्या याच्यामध्ये मूल्य वगैरे काहीच नाही. मग ज्याचं योगदान आहे काहीतरी समाजासाठी, त्याचा ज्या पद्धतीने आदर करणं, त्याचा विचार करणं, म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये इतकी वर्ष काम करू नये किंवा त्याच्यामध्ये लढा देऊ नये, एक सामाजिक विश्वासार्हता जी राहिला पाहिजे, जी टिकली पाहिजे, त्या गोष्टी कुठेतरी बदलताना वाटत नाही तुम्हाला? हो, फारच, म्हणजे प्रचंड बदललेलं आहे. म्हणजे किंबहुना ज्यांनी बदमाशीनं पैसा मिळवला आणि आता तर त्याचा कळस गाठलेला आहे. म्हणजे आता आपण बघतोय इथे, म्हणजे अकोले तालुक्यामध्ये सुद्धा की जी कारखान्याची अवस्था, कारखान्यामधून कसे पैसे खाऊन तो कारखाना शेतकऱ्यांची वाट लावली वगैरे, हे सगळं आपण बघतोय. आणि लोकांना त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना त्याच्या संवेदना होत नाहीत किंवा त्याच्या संबंधीचा एक असंतोष लोकांमध्ये निर्माण होत नाही. लोक ते खपवून घेतात. पण त्या आणीबाणीच्या काळामध्ये एक असं आश्चर्य घडलं की ह्या निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकावा अशा प्रकारचं वाटणारी मंडळी असताना सुद्धा लोकांनी असं काही मतदान केलं त्यावेळेला की सबंध काँग्रेसचा त्यावेळेला सफाया केला. आणि तो सफाया करण्याचं कारण असं की त्या पूर्वीच्या काळामध्ये अशा काही लोकांनी, म्हणजे डॉक्टर लुई यांनी जो प्रामुख्यानं 67 साली प्रयत्न केला होता की अँटी काँग्रेसिझमचं एक तत्वज्ञान लुई यांनी मांडलं, आणि काँग्रेसच्या विरोधात जे काही मतांची फाटाफूट होते, विभक्तीकरण होतं, त्याच्याऐवजी तुम्ही
एकत्र जर निवडणुका लढवल्या तर ते 67 साली असा अनुभव आला होता की त्यांनी बऱ्याच ठिकाणी असा प्रयोग झाला, काँग्रेसच्या विरोधात एकत्र येऊन समविचारी पक्षाने एकत्र यायचं. तर 9 राज्यांमधून पहिल्यांदाच काँग्रेसची राजवट गेली होती. हो. पण 77 साली ज्या वेळेला ह्या निवडणुका झाल्या इंदिरा गांधींच्या विरोधात, म्हणजे आणीबाणी उठवल्यानंतरच्या, त्यावेळेला आश्चर्य म्हणजे राजनारायण सारख्या माणसाच्या हातून इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला. हा एक उच्चांकी लोकांचं, म्हणजे काहीही संधी नव्हती, कुठं कोणाला बोलायला संधी नव्हती, कोणाला भाषण करायला संधी नव्हती. अचानकपणे निवडणुकांना सामोरं जावं लागलं आणि अशा अवस्थेत लोकांनी इतकं, म्हणजे ही जी काही लोकशाही जगण्याची जी आतून उर्मी आहे, तर त्या उर्मीचा पहिला प्रत्यय हा प्रत्यय तो त्या होता. त्या काळात आला. साहेब, त्यावेळी एखाद्या विषयावर तुम्ही अनेक शेतकरी चळवळी केल्या आहेत, म्हणजे त्या अगणित आहेत. इतका संघर्ष तुमच्या आयुष्यात तुम्ही हो. केलाय. पण त्यावेळी चळवळ केल्यानंतर, संघर्ष केल्यानंतर ज्या पद्धतीने दखल घेतली जायची, ती दखल आज घेतली जाते? नाही नाही, आज तर अजिबात नाही. आज चळवळीची दखल नाही किंवा चळवळीच होत नाहीत तशा. म्हणजे चळवळी सुद्धा ढोंगीपणाच्या किंवा अशा प्रकारच्या, म्हणजे वरवर चळवळ करायची आणि आतून पुन्हा पाकिट घ्यायचं, बंद दाराआड परत मध्ये बंद जायचं. दाराआड. बरोबर. तर परत अशा प्रकारच्या बेईमानी वगैरे, म्हणजे त्या चळवळीनं सुद्धा तसा काहीच अर्थ साहेब, नाही. एखादा संघर्ष तुम्ही केला, इतक्या चळवळी केल्या आयुष्यात, असा एखादा संघर्ष आठवतो का की स्पष्ट वक्तेपणा जो तुमच्याकडे आहे, स्पष्ट बोलतात, कुठल्याही परिणामांचा विचार न करता, याचा कधी त्रास झाला तुम्हाला? हो, त्रास कायमच होत गेला. म्हणजे पण त्या त्रासाला मी डगमगलो नाही आणि त्याच्यामुळं मग तो जो काही एक मी परिणामांची तमा बाळगली नाही, तर म्हणजे अगदी माझी तयारी एवढी असायची की तळ हातावर शिर घेऊन, म्हणजे अगदी मला मृत्यूला जरी सामोरं जावं लागलं, काही म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या गोष्टी कानावर ऐकायला त्यावेळेला यायचे की बाळासाहेब देसाई गृहमंत्री असतानाच्या काळामध्ये त्यांच्या डोक्यात जर आलं की एखाद्या माणसाला एखाद्या गाडी खाली घालायचं आणि उडून द्यायचं, तरी सुद्धा ते उडवलं जात होतं. अशा प्रकारच्या गोष्टी कानावर येऊन सुद्धा मी त्याची पर्वा कधी केली नाही. मी सुरुवातीला संघर्ष केला, तर तो संघर्ष म्हणजे 73 साली पहिल्यांदा मी इथे रुंबोडीमध्ये परिषद घेतली होती. यशवंतराव भांगरे अध्यक्ष, मधुकरराव पिचड सेक्रेटरी आहे. मी डॉक्टर बंगाळ मेहेंदुरचे जे होते, मोठे बंगाळ, हो, बीजी बंगाळ, ते मूळचे कॉम्रेड होते. कॉम्रेड लाल निशांचे नंतर दत्ता देशमुखांचे समर्थक होते. तेव्हा आम्ही दोघा तिघांनी अशा प्रकारचं, लक्ष्मण शिंदे होते माझ्या जोडीला, तर अशी एक समिती स्थापन केली आणि प्रवरेचं पाणी 72च्या दुष्काळामध्ये जी काही लोकांना तीव्रता जाणवत होती, त्याच्यामधून असं समोर आलं की आपण डोळ्या देखत पाणी चाललंय आणि आपल्याला अधिकार नाही. कारण इथं नदीला जर ऑइल इंजिन जरी लावलं, मिरच्याचे रोपं टाकायला पावसाळ्याचं, तरी सुद्धा ते ऑइल इंजिन आणि त्याला लावलेले पाईप सगळं उचलून इरिगेशनचे लोक उचलून घेऊन, जप्त करून घेऊन जात होते. ते घेण्याचा अधिकार नव्हता. तर अशा हे पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची, म्हणून मी ते 73 साली, कारण मी 72ला जिल्हा परिषदेवर निवडून गेलो, जिल्हा परिषदेवर गेले, तर ते 73 साली ती परिषद घेतली आणि त्याच्यानंतर 75 साली 74 साली जेपींचं आंदोलन सुरू झालं. त्यामुळे आम्ही दुष्काळात जिल्हा परिषद सदस्य होते. हा, दुष्काळात. हा, त्याचं कारण म्हणूनच मग ते आंबडला इथं जे काही ते काम मीच मंजूर करून आणली होती आणि ती कामं करताना लोकांना रोजगार पडला नाही म्हणून मी टिकाव खोरे आणि याच्यासह मोर्चा नेला होता. त्यामुळं ते त्यावेळेला मी काँग्रेसच्या याच्यावर निवडून गेलो होतो, कारण काँग्रेस प्रवेश आम्ही लक्ष्मण शिंदे आणि मी केला होता. तो मधला गॅप असा 69चा, बरोबर, की त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण आणि संस्थानिकांची तनखे रद्द करणं हे इंदिरा गांधींनी निर्णय घेतला होता. आम्ही दोघांनी असं ठरवलं की डाव्या पक्षांच्या घोषणाच जरी आहेत तर आपण कशाला बाजूला राहायचं, बरोबर. म्हणून ते प्रवेश केला होता आणि खताळ पाटलांनी मला ते जिल्हा परिषदेचं तिकीट इथे दिलं होतं. संतू आनंद धुमाळे यांच्या विरुद्ध मी ती निवडणूक लढवली आणि मी त्याच्यामध्ये विजयी झालो, निवडून आलो. पण हे ज्या वेळेला लोकांना मजुरी पडेना त्यावेळेला जे मोर्चे वगैरे नेले, त्यानंतर लगेच माझी भांडणं सुरू झाली आणि एका वर्षामध्ये मी त्या पदाचा, आपल्या काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्याच्याबरोबर त्या पदाचा पण दिला. त्याचं कारण मी तत्व असं मानत होतो
की ज्या पक्षाच्या तिकिटावर मी निवडून आलो असेल तो पक्ष मला सोडायचा असेल तर ते पद सुद्धा सोडलं पाहिजे. हा विचार आज कोणी ठेवत हा. नाही. हा विचार मग साहेब बघ, त्यासोबत एक प्रश्न आहे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य राहिलात, त्यानंतर तुम्ही संगमनेरला एकदा विधानसभा पण लढवली. हो. तो पण तुम्ही का वाटलं तुम्हाला संगमनेरला विधानसभा लढवावी? नाही, मला ते माझ्यावर लादलं गेलं होतं. लादलं गेलो. लादलं गेलं होतं म्हणजे असं हा. की त्यावेळेला मी फार बंडखोर राहिलो सतत. बंडखोर राहिले. बंडखोरी या अर्थानं की मी एखाद्या विचाराचं किंवा एखाद्या तत्वज्ञानाचा मरेपर्यंत पायीक राहिलो पाहिजे, हो. अशा प्रकारची अंधश्रद्धा ती मला वाटायची. मी ती पाळली नाही. त्याचं कारण असं की जी समाजव्यवस्था आपल्याला बदलायची आहे ती समाजव्यवस्था बदलण्यासाठी मी जे हत्यार पक्ष म्हणून स्वीकारले ते जर निरुपयोगी मला वाटत असेल तर मी त्याचा त्याग केला. मी काही मिळवलं कधीच नाही. काही बा एखाद्या ठिकाणी आज जसं आता जिल्हा परिषद सदस्यत्व सुद्धा सोडलं, तसं सोडताना काही लाभ घ्यायचा आहे अशातला काही भाग नाही, परंतु मी ती सोडायची परवा केली नाही. असं वाटलं नाही का की बुवा सत्तेसोबत राहावं, टेंडर घ्यावेत, पैसे कमवावेत, काहीतरी आपण नाही, मोठं ते व्हावं? काय मला कोट्याधीश होता आलं असतं म्हणजे सत्तेच्या बरोबर राहणं किंवा सत्तेच्या याचं लांबूल चालन करणं वगैरे, परंतु मला माझी अस्मिता घालवणं, माझं स्वातंत्र्य घालवणं मला कधीच आवडलं नाही मनातून. मी दरिद्री राहिलो तरी चालेल, पण मी कोणाच्याही नरडीवर पाय देण्याच्या याच्यात मला ते आनंद असायचा. आणि म्हणून जेलमध्ये सुद्धा आम्ही एक भूमिमुक्ती आंदोलनामध्ये इथं श्रीरामपूरला कोलारला अण्णासाहेब शिंदेच्या जमिनीत सुद्धा सत्याग्रह करून एक महिना आम्ही येरवड्याच्या जेलमध्ये होतो. असं बऱ्याच वेळा किरकोळ जेलमध्ये बऱ्याचदा गेले. साहेब, तुम्हाला मी काय नेत्यांची नावं घेईल, मला एक एक वाक्यात फक्त त्या नेत्याविषयी तुम्ही सांगायचंय. शरद पवार साहेब. शरद पवार साहेब हा एक हुशार माणूस आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, परंतु दत्ता देशमुखांची एक दृष्टी होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेण्यापासून मी त्यांची भाषणं ऐकलेली आहेत की पश्चिम घाटात वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी सह्याद्रीच्या पश्चिम घाटातलं पाणी अडवायचं. इकडं कमी पडलेलं पाणी म्हणजे आज जे काही पाण्याचा प्रश्न अजूनही संपत का नाही असा तुम्ही मगाशी विचारलं, तर त्याचं कारण असं की पाणी कमी पडतंय आणि पाण्याच्या वाटपाचे सुद्धा अतिशय चुकीचे काहीतरी निर्णय घेत आहेत. ते समन्यायी पाणी वाटप वगैरे इथं हे केलेले. तर हे पाणी संबंध देशाचा म्हणजे ते तेलंगणाचे जे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या फार्म हाऊसवर आमच्या फार्म मिटिंगा झाल्या आणि माझ्यावरती प्रेम करत होते. तर त्याच्यामध्ये आपल्या देशाला काही गोल आहे का, देशाला काही ध्येय आहे का, असं ते प्रश्न विचारायचे त्या बैठकीमध्ये की आपल्याकडं 1,40,000 TMC पाणी पडतं देशामध्ये, पाऊस पडतो, आणि आपण पाणी किती अडवलंय, फक्त 20,000 TMC. म्हणजे या देशाचा विचार करून, तसं आता महाराष्ट्रामध्ये एवढं प्रगत आणि अशा प्रकारचं राज्य आहे की आपल्याकडं मुंबईसारखं एक शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आणि ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आपल्या महाराष्ट्राला. असं असताना ह्या पुढाऱ्यांनी कधीच असा विचार केला नाही. म्हणजे अगदी पवार साहेबांनी सुद्धा असं कधीच नाही की पश्चिम घाटातलं पाणी अडवावं आणि मराठवाडाचं सिंचन करावं, मराठवाडा बागायत करावा, अशा प्रकारचं कधीही विचार केला नाही. आणि त्या चांगलं पवार साहेब. देवेंद्रजी फडणवीस हा माणूस मला एका अर्थानं भ्रष्टाचारी नाही याबद्दलची माझी खात्री आहे, परंतु जी काही स्ट्रॅटेजीच्या नावाखाली किंवा आपलं काय म्हणतो चाणक्यचं काम करायचं म्हणून जे काही भ्रष्टाचारी अजित पवारांसारखे भ्रष्टाचारी त्यांनी घेतलेत ते भाजपला सुद्धा हानिकारक ठरणार आणि त्यांच्या राजकारणाला सुद्धा हानिकारक ठरणार. भाजप हा शुद्ध पक्ष आहे, याची शुद्धता टिकवण्यात ते सपशेल चूक ठरलेली आहे त्यांचं नेतृत्व. उद्धवजी ठाकरे या माणसाला म्हणजे मी त्यांच्या तुलनेत म्हणजे असा खूप मोठ्या जागेवर ते काम करतायत. मी एक खेड्यातला छोटा कार्यकर्ता आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की
त्या माणसाला समाजाचं खरोखर काही आणि त्यांच्या वडिलांची काही जी काही परंपरा आहे किंवा जी एक विचारांची, ज्वलंत अशा प्रकारचा त्यांचा एक हे होता, निखारा होता तो विचारांचा. तर तो निखारा मला या माणसामध्ये कुठेही दिसत नाही. अजितदादा पवार. अजितदादा पवार यांच्याबद्दल तर मी मागच्याच वेळेला चूक केलेली आहे त्यांचा प्रचार करून, हे मी मान्य करतो. कारण हा माणूस याचं जे काही त्या राज्य बँकेचं 25,000 कोटीचा घोटाळा वगैरे किंवा याचा इरिगेशनचा 73,000 कोटीचा घोटाळा वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या बाहेर आल्यात आणि आत्ता जे मी अनुभवतोय की अगस्ती कारखान्याचं, त्याच्यावरून हा माणूस अत्यंत करप्ट आणि अत्यंत उर्मट अशा प्रकारचं यांचं वागणं. आणि बाळासाहेब थोरात हे मध्यम स्वरूपाचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कोणाला फारसं दुखवायचं नाही. वडिलांची जी काही पुण्याई त्यांना मिळालेली आहे त्याचा परिणाम, त्या पुण्याईचा एक परिणाम त्यांच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे की त्या संगमनेरच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या बऱ्यापैकी चालत आहेत. तिचं त्यांचं राजकारण मवाळ आहे, कोणाच्या ते याच्यावर डोळ्यावर येत नाहीत वगैरे, असा त्यांचा स्वभाव आहे. मधुकरराव पिचड साहेबांनी खूप म्हणजे तसा प्रशासकीय बाबतीमध्ये टॅलेंट माणूस आहे, हुशार माणूस आहे. हे त्यांच्याबरोबरचं तर माझे कित्येक संघर्ष झाले, फार अगदी कारखान्यात तर म्हणजे अगदी एकमेकावर धावून जाणं वगैरे असं सगळं झालं. त्याचं कारण असं की कारखान्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये वगैरे, कारण त्याच्यात मी सर्वपक्षीय याच्यामध्ये मी त्या संचालक मंडळात होतो, म्हणून ते अशा प्रकारचं हे झालं. तर काही त्यांनी विकासाची कामं मग नंतरच्या काळात केली हे मान्य करून सुद्धा कारखान्यातून शिक्षण संस्थेतून गोरगरीब माणसांच्या मुलांची म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग काढण्यापर्यंत मजल नेणं वगैरे या दृष्टीनं काही लक्ष मनापासून घातलेलं नाही, हे याबद्दल मी त्यांना दोषी धरतो. आणि विद्यमान आमदार आता शेवटचे डॉक्टर किरण लांबे. विद्यमान आमदार तर त्यांना मीच म्हणजे त्यांना तिकीट मिळावं म्हणून मी विनय सावंत आणखीन कोण होतं बरोबर, तर असे 2-3 जण कळसपर्यंत गेलो होतो. तर त्याने ते त्यांच्या डोक्यात होतंच अगोदर, पण ते तिकीट दिलं आणि लोकांमध्ये जो काही असंतोष होता तो असंतोषावर स्वार होऊन आणि पिचड साहेबांच्या एवढ्या दिवसाच्या याच्यामध्ये त्यांनी जे काही भूमिका घेतली आणि ते एकदम जो काही बदल केला आणि त्याची एक रिॲक्शन जी संबंध मतदारसंघात आली होती त्याच्यावर स्वार होऊन आता यांना धडा शिकवला पाहिजे पिचड साहेबांना असं वाटल्यावर म्हणजे मी भागीदारी केली. त्यावेळेलाच मी यांना असं म्हणत होतो की तुम्ही कारखान्याचा भ्रष्टाचार असेंब्लीमध्ये मांडला पाहिजे, परंतु त्या बाबतीमध्ये त्यांनी भ्रमनिरास केला आणि त्याच्यामुळं ह्या माणसांना आता किती काहीतरी लोक म्हणतात की 2,000 कोटीच्या वर त्यांनी पैसे वाटले, पण ते पैसे सामान्य माणसाच्या त्याची रोजीरोटी चालवायला एकही उपयोगाचा दमडा सुद्धा त्याचा उपयोगाचा नाही. कुठं मंडपाला कुठं दिले, कुठं अमक्याला दिले वगैरे, त्याला मी प्रगती मानत नाही. तुमच्या जीवनामध्ये 2 घास तुम्हाला व्यवस्थित खाता येतील अशा प्रकारची उत्पन्नाची वाढ होईल असं काहीतरी केलं शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, असं काही जर केलं तर त्याला मी काम म्हणतो, अशी माझी कामाची त्या व्याख्या आहे. तर ते करण्यात त्या माणसाला अपयश आलेलं आहे किंवा त्यानं मानलं सुद्धा नाही ते. नक्कीच. आपल्यासोबत हे होते दशरथराव सावंत साहेब. अगदी दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची अगदी बेधडकपणे त्यांनी उत्तरं या ठिकाणी दिली. 86 वर्षांचा हा योद्धा आहे. आजही तोच करारी बाण आहे, आजही तोच परखडपणा त्यांच्यामध्ये आहे. हे बघून नक्कीच आपल्यासारख्यांना आनंद होतो. त्यांना आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभावं असं बोला पुढारीकडनं मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.